नमस्कार. नेहमीच्या त्याच त्या चवीच्या भाज्या खाऊन कंटाळला असेल तर एकदा अशा पद्धतीने झटपट तळणारा डाळ कांदा बनवून बघा. अतिशय चविष्ट झणझणीत असा हा डाळ कांदा तयार होतो. बनवायला सोपा आणि खायला तितकाच अतिशय चविष्ट हा डाळ कांदा तयार होतो. नक्कीच 2 घास जास्त जेवाल किंवा नक्कीच 2 चपाती जास्त खाल असा हा डाळ कांदा तयार होतो. डाळ कांदा आपण इथे कुकरमध्ये बनवणार आहोत. तर इथे आपण कुकरमध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी तडतडल्यानंतर इथे आपण अर्धा चमचा जिऱ्याचा वापर केलेला आहे. मोहरी आणि जिरे तडतडल्यानंतर इथे आपण 2 बारीक चिरून घेतलेले कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. इथे आपण डाळ कांदा बनवत आहोत त्याच्यामुळे कांदा थोडा जास्त प्रमाणात घ्या, म्हणजे डाळ कांदा आपण जो बनवतो त्याला चव छान येते. इथे आपण हिरव्या मिरचीचा वापर केलेला आहे. इथे मी तिखटवाली हिरवी मिरची घेतलेली आहे. तुम्हाला आवडत असल्यास वापरू शकता, नसेल आवडत तर नाही वापर केला तरीसुद्धा चालेल. 4 ते 5 लसूण पाकळ्या आणि एक छोटा आल्याचा तुकडा आपण ठेचून घेतलेला आहे. तर इथे आपण आता कांद्यामध्ये आलं आणि लसूण व्यवस्थित असं परतून घेणार आहोत. 2 ते 3 कढीपत्त्याची पानं, आलं लसूण कढीपत्ता व्यवस्थित असं कांद्यामध्ये परतून घ्यायचं आहे. तर इथे आता आलं लसूण आणि कढीपत्ता परतून झालेला आहे. 2 चिमूटभर हिंगाचा वापर करणार आहोत. चण्याची डाळ आहे त्याच्यामुळे इथे हिंगाचा अवश्य वापर करा. तर इथे आपण 2 चिमूटभर हिंगाचा वापर केलेला आहे. 1 टोमॅटोचा वापर करणार आहोत. बारीक चिरून घेतलेला 1 टोमॅटो. कांदा आणि टोमॅटो एकजीव होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे, म्हणजे डाळ कांद्याला चव छान येते. तर इथे पाहू शकता छान असं कांदा आणि टोमॅटो परतून झालेला आहे. इथे आपण आता पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत. पावडर मसाल्यांमध्ये 2 चमचे लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू. 1 चमचा धणा जिरा पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि 2 चिमूटभर आपण इथे हळदीचा वापर करणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर इथे आपण आता पावडर मसाले 1 मिनिटभर परतून घ्यायचे आहेत, म्हणजे त्याचा जो कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो. तर इथे आता पावडर मसाले परतून झालेले आहेत. पावडर मसाले परतून झाल्यानंतर 2 ते 3 तास चणा डाळ आपण भिजवून घेतली. त्यातील सर्व पाणी निथळून घेणार आहोत आणि चणा डाळ आहे ती आपण या मसाल्यावर परतून घेणार आहोत. सकाळच्या घाईगडबडीत ऑफिस टिफिनसाठी किंवा अगदीच दुपारीच्या जेवणामध्ये अशा पद्धतीने ही झटपट डाळ कांदा बनवू शकता. अतिशय चविष्ट झणझणीत असा हा डाळ कांदा तयार होतो. हा डाळ कांदा तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर, अगदी भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता. तर इथे आपण आता मसाल्यावर चण्याची डाळ आहे ती परतून घेणार आहोत. 3 ते 4 तास आपण चणा डाळ भिजवून घेतलेली आहे. पाण्याचा वापर न करता 1 मिनिटभर आपण मसाल्यावर डाळ परतून घेणार आहोत, म्हणजे डाळ कांदा छान तर्रीदार असा तयार होतो. डाळ कांदा आपण कुकरमध्ये बनवणार आहोत त्याच्यामुळे आपण सुरुवातीलाच मिठाचा वापर करायचा आहे. चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. सुरुवातीलाच मिठाचा वापर केल्यामुळे डाळीमध्ये मीठ छान मुरलं जातं आणि भाजी चवीला छान तयार होते. तर इथे पण आता मीठ आणि कोथिंबीरीचा वापर केल्यानंतर डाळ एकदा आपण ढवळून घेणार आहोत. इथे आपण डाळ शिजण्यापुरतं पाण्याचा वापर करणार आहोत. तर डाळ आपल्याला एकदम पातळ बनवायची नाही, डाळ शिजण्यापुरतं आपण इथे पाण्याचा वापर करणार आहोत. साधारण चपातीबरोबर, भाकरीबरोबर, भाताबरोबर खाता येईल इतपत आपल्याला रस्सा भाजी बनवायची आहे. भाजी एकदा आपण आता ढवळून घेणार आहोत. भाजी ढवळून झाल्यानंतर इथे आपण कुकरला झाकण लावून 1 ते 2 शिट्यांमध्ये डाळ शिजवून घेणार आहोत. कुकरला 2 शिट्या झालेल्या आहेत. कुकर साधारण थंड झाल्यानंतर कुकरचं झाकण काढून डाळ कितपत शिजलेली आहे ती पाहूया. झाकण काढून झाल्यानंतर इथे आपण आता डाळ एकदा ढवळून घेणार आहोत. डाळ शिजण्यापुरतं आपण पाणी ठेवलेलं ते पाणी व्यवस्थित असं झालेलं आहे, त्याच्यामुळे आपली इथे पाहू शकता डाळ छान मऊसर अशी शिजलेली आहे. इथे तुम्हाला डाळ कांदा जर सुका आवडत नसेल तर तुम्ही इथे थोडंसं पाण्याचा वापर करू शकता, म्हणजे रस्सा भाजी बनवू शकता. इथे आपण पाण्याचा वापर न करता भाजीला जेवढं पाणी सुटलेलं आहे तेवढंच पाण्याचा वापर करणार आहोत. जास्तीचा पाण्याचा वापर न करता ही भाजी आपण अशीच ठेवणार आहोत आणि ते एक उकळ आल्यानंतर गॅस बंद करायचा आहे. इथे तुम्हाला डाळ कांदा आणखीन थोडंसं जर पातळ आवडत असेल तर तुम्ही इथे थोडंसं पाण्याचा वापर करू शकता. कोथिंबीरीचा वापर केल्यानंतर डाळ कांदा एकदा ढवळून घेणार आहोत. अगदीच जेवण बनवायला काहीच सुचत नसेल तर एकदा अशा पद्धतीने हा झणझणीत असा डाळ कांदा बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. बनवायला सोपा आणि खायला तर अतिशय चविष्ट असा हा डाळ कांदा तयार होतो. नक्की एकदा अशा पद्धतीने हा डाळ कांदा बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.